बागिलगे येथील सदानंद पाटील यांची शिक्षक बँकेच्या संचालकपदी निवड. 33 वर्षाच्या सेवेला मानाचा मुजरा. सेवानिवृत्तीपूर्वी मोठी जबाबदारी. संघटनात्मक कार्यातून जिल्ह्यात ठसा. चंदगड तालुक्याचा अभिमान. चंदगड तालुक्यातील बागिलगे येथील ज्येष्ठ शिक्षक सदानंद पाटील यांची कोल्हापूर येथील प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालकपदी निवड झाली आहे. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना मिळालेली ही संधी त्यांच्या दीर्घकालीन शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची पोचपावती मानली जात असून त्यांच्या निवडीचं वृत्त समजताच शिक्षण क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय. 1993 साली शिक्षक म्हणून सेवेला सुरुवात करत सदानंद पाटील यांनी तब्बल 33 वर्षांहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलंय. अध्यापनातून अनेक पिढ्या घडवत विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, मूल्य आणि गुणवत्ता विकसित करण्यावर त्यांनी भर दिला. त्यांच्या कार्याची दखल घेत तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या हस्ते त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. सध्या ते चंदगड तालुक्यातील कोनेवाडी इथं विद्या मंदिरमध्ये विषय शिक्षक म्हणून कार्यरत असून शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडतायत. संघटनात्मक क्षेत्रात त्यांनी संघटक, कोषाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सरचिटणीस तसंच जिल्हा उपाध्यक्ष अशी विविध पदं सांभाळत कोल्हापूर जिल्ह्यात आपला ठसा उमटवलाय. त्यांच्या कुटुंबाचाही सामाजिक कार्यात मोठा सहभाग राहिलाय. पत्नी विद्यादेवी पाटील आणि बंधू वसंत पाटील यांनी बागिलगे गावचं सरपंचपद सलग 10 वर्ष भूषवलंय. प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालकपदी झालेली त्यांची निवड ही त्यांच्या कार्यनिष्ठेची आणि सेवाभावी वृत्तीची पावती मानली जात असून शिक्षण क्षेत्रासाठी त्यांच्या अनुभवाचा मोठा फायदा होणार असल्याची भावना व्यक्त केली जाते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.